घरची हलाखीची परिस्थिती, वडील लहानपणीच वारले जेव्हा मी 7 वर्षाचा असेन। 9वीला नुकताच प्रवेश घेतला आणि आईचं दुःखद निधन झालं। मी ठरवलं मग पुन्हा की आता आपण स्पर्धा परीक्षा करूया, परंतु घरची स्थिती हलाखीची, किती वेळ लागेल, काय लागेल, कुठला अभ्यास करायचा, काही मार्गदर्शन नव्हतं। सकाळी 6 वाजता मी लायब्ररीत जाणारा मुलगा आणि संध्याकाळी 11 वाजता रूमवर जाणारा मुलगा। चहाला जायचं तर एकट्यानं जायचं, चर्चा नको, वेळ जाईल त्यासाठी की नक्कीच्या लग्नाला 1700 विघ्न। आणि असाच एक प्रसंग आला हा कोविडचा, की अक्षरशः ग्राउंड कधी होईल त्याचीही माहित नाही, पुढचा अभ्यासही करता येत नाही आणि नुसतं 2 वर्ष सातत्याने आम्ही नुसते ग्राउंड करत होतो। 18ला मी 2 प्रिलियम पास झालो, कर सहाय्यक आणि मंत्रालयीन लिपिक। आणि अगदी एकदम शेवट यशाच्या क्षणापर्यंत पोहोचसपर्यंत शरीरानं थोडीशी साथ सोडली आणि 1 महिनाभर मी पूर्ण दवाखाना केला, पूर्ण दवाखान्यात ऍडमिट होतो। आता मी हल्ली पाहतोय, पुण्यात आल्यावर मला कळलं की नैराश्याचं जे प्रमाण वाढले किंवा जे आत्महत्या वाढल्यात, त्या पोरांना मी हा प्रवास माझा व्यथा मांडण्यासाठी नाहीये, तर तुम्हाला ह्याच्यातून काहीतरी बाबा घेता आलं पाहिजे, त्यासाठी मी इथं आलोय आज तुमच्यासाठी। तुम्ही तुमच्या व्यथा आई वडिलांपर्यंत तरी मांडत होता, पण मी कुणाशी मांडायच्या? की एकदा दगा दिलाय यशानं, ह्यावेळी काही हो, फक्त 1 तास आपल्याला गोल करण्यापुरते आणि पेपर वाचण्यापुरते एवढं आपल्या शरीरानं साथ दिली तरी आपण होऊ, एवढा कॉन्फिडन्स स्वतःवर होता। येतील वादळे खेटेल तुफान तरी मी वाट चालेन, येतील वादळे खेटेल तुफान तरी मी वाट चालेन, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही। हे सुरेश भट यांचं कोट एक फार छान आहे। आणि मी राजेंद्र दगडू शिंदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या संयुक्त गट ब परीक्षा 2021 मध्ये माझी राज्य कर निरीक्षक STI या पदी निवड झालेली आहे। तर माझा हा प्रवास वास्तव कट्टा या प्लॅटफॉर्मद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज इथं तुमच्या समोर उभा आहे। मी एका दुर्गम भागातील, जिथे शिक्षणाच्या सोयी सुविधा तर सोडाच, गावातील अवघे 4-5च तुम्हाला पदवीधर भेटतील आणि त्यातही पदवीधरपैकी आता एक जण तर आहेतच, मी दुसरा आणि बाकीचेही पदवीधर दुसरा काही प्लॅटफॉर्म नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे आलेले आहेत। आणि माझा प्रवास सुरू झाला तर माझं शिक्षण 1ली ते 2री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी मुरा इथं झालं। त्यानंतर घरची हलाखीची परिस्थिती, वडील लहानपणीच वारले जेव्हा मी 7 वर्षाचा असेन तेव्हाच, त्यामुळे माझं शिक्षणासाठी मला शासकीय आश्रमशाळा बामणोली तिथं 3री ते 4थीला टाकलं। तिथं माझं 3री-4थी शिक्षण पूर्ण झालं आणि 3री पासूनच हॉस्टेलचे नियम, म्हणजे स्वतःचे कपडे धुण्यापासून ते स्वतःचं वैयक्तिक रुटीन असेल, सकाळी उठण्यापासून साफसफाई करण्यापर्यंत, ह्या सवयी ज्या मला घडल्या त्या लहानपणापासूनच एक चांगले संस्कार घरून तर भेटलेच, परंतु ह्या शिक्षणाचा प्रवास सुद्धा भेटले आणि माझा खडतर प्रवास तिथूनच सुरू झाला। 4थी नंतर मी न्यू इंग्लिश स्कूल तळदेव तिथेही बोर्डिंगला 5वी 6वी आणि 7वी पासून 10वी पर्यंत, तळदेवची भागशाळा तापोळा इथं मी माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं, माध्यमिक शिक्षण झालं। आता करायचं काय? 9वीला नुकताच प्रवेश घेतला आणि आईचं दुःखद निधन झालं। त्या घटनेनंतर मोठ्या भावाने तर शिक्षण सोडून कामाला सुरुवात केली। कामाला सुरुवात केल्यानंतर त्याने माझं शिक्षणासाठी पुढं मला मदत करण्याचं ठरवलं आणि मग मी 10वी नंतर एका ठिकाणी काम करत करत माझं शिक्षण चालू केलं। 11वी झाली, 12वी झाली, करायचं काय? परंतु भावाकडून पण असं की बाहेर पाठवणे सातारा ठिकाणी किंवा कुठं हॉस्टेलला ठेवणे हे घरच्या परिस्थितीमुळे शक्य नव्हतं, तरी पण मी माझा प्रवास सुरू ठेवला। महाबळेश्वर येथेच मी 13वी केली, 14वी केली, 15वी केली। ह्या सगळ्या गोष्टीत मी काम करून हॉटेलमध्ये सकाळी साफसफाई करण्यापासून ते पाक अगदी माझं कॉलेज सुटल्यानंतर पूर्ण संध्याकाळपर्यंत मी काम करून हे शिक्षण केलं। आणि ह्या शिक्षणात मला जे मार्गदर्शन भेटलं म्हणजे आमचे जे खरात सर असतील, दयानंद खरात सर, जे 12वीला मला शिक्षक होते, त्यांनी मला सांगितलं की बाबा तुला आता इथंच थांबायचं नाही, की ग्रॅज्युएशन केले म्हणजे तू हे करायचं नाहीये, की तुला इथून पुढं पण जायचंय, मग तू बाबा 1 वर्ष एक काम सोड आणि IBPS म्हणजे बँकिंगचा तू अभ्यास कर। हा त्यांनी मला दिलेला सल्ला। आणि त्याच वर्षी दुसरी एक घडलेली घटना म्हणजे आमच्याच गावचे सुपुत्र पांडुरंग गोरे यांची कर सहाय्यक या पदी निवड झाली
आज ते प्रमोशन होऊन सेल टॅक्स इन्स्पेक्टर या पदी काम करत आहेत. तर त्यांचा हा जो क्षण होता रिझल्टचा, त्या आणि सरांनी दिलेला हा सल्ला, ह्या दोन गोष्टींनी माझं आयुष्य बदलून टाकलं. मी ठरवलं मग पुन्हा की आता आपण स्पर्धा परीक्षा करूया, परंतु घरची स्थिती हालाकीची, किती वेळ लागेल, काय लागेल, कुठला अभ्यास करायचा, काही मार्गदर्शन नव्हतं. अशा स्थितीत मी स्वतः ठरवलं की आपल्याला 1 वर्ष काम करायचंय, थोडीफार वैयक्तिक सेव्हिंग करायचे आणि त्या बळावरती आपण सुरू करूया. 1 वर्ष आपल्या ह्याच्यावर जाईल, पुढल्या वर्षी आपल्याला भाऊ मदत करल, असंही भावांनी सांगितलेलं. त्यानंतर मी स्वतः 1 वर्ष जॉब केला पुण्यामध्येच, थोडी स्वतःची सेव्हिंग केली आणि पुणे सोडले 2017ला. माझा खरा प्रवास स्पर्धा परीक्षांचा मे 2017 पासून सुरू झाला. मी सातारा इथे आलो आणि मला 2 व्यक्तींचं मार्गदर्शन भेटलं होतं. माझा भाऊ सुनील शिंदे आणि जे मी मगाशीच उल्लेख केला कर सहाय्यक, आता STI पांडुरंग गोरे साहेब यांचं. तिथून मी सुरू केलं. खरात सरांचं कॉन्टॅक्ट होतं, तर मी तिथून स्पर्धा परीक्षांची सुरुवात केली आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना मला अनेक प्रसंगाला म्हणजे सामोरं जावं लागलं. मी अगदी म्हणजे तिथं सातारला कमी हे खर्च असेल 4000, पण तेही खर्च हे करणं शक्य नव्हतं. अशातच आमचे जुने शेठजी जे अजित सकपाळ, त्यांना मी अजितदा म्हणतो, त्यांनी सुद्धा माझ्याशी म्हणजे तुला काय पाहिजे, पैसे पाहिजेत, काय पाहिजे, पण तू हे सोडू नको, अभ्यास कर. खरा सरांचं पण, तू काही सोडू नको, तुला काय पैसे लागतात, अभ्यास कर. मग अशातच मी 2017ला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरुवात केली आणि 17 ते अर्ध वर्ष आणि 18 खूप मेहनत, खूप म्हणजे सकाळी 6 वाजता मी लायब्ररीत जाणारा मुलगा आणि संध्याकाळी 11 वाजता रूमवर जाणारा मुलगा. ह्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. अगदी चहाला जायचं तर एकट्यानं जायचं, चर्चा नको, वेळ जाईल त्यासाठी. ह्या गोष्टींची एवढी मेहनत घेतली. 18ला मी 2 प्रिलियम पास झालो, कर सहाय्यक आणि मंत्रालयीन लिपिक. त्यामुळे माझा कॉन्फिडन्स थोडा वाढला होता की आपल्याला काय ना काहीतरी मिळेल. नगर परिषदच्या पण 2 ऍड होत्या, त्यातही मी मेन्स दिली, परंतु शेवटी काहीच नाही भेटलं. मग आता काय करायचं? मग आता माझा मित्र शिवाजी सर एक होते आपले नांदेडचे, त्यांनी मला सांगितलं की अरे तुझ्याकडे पोटेन्शियल जास्त आहे, तू अजून करू शकतोस, तू क्लास 3 का करतोयस, PSI कर. मग PSI साठी तिथून सुरुवात केली. 2018 डिसेंबर आजही आठवतंय, तिथून मी कंबाईनचा प्रवास सुरू केला. मार्चला प्रिलियम काढली कंबाईनची, दुसरा अटेम्प्ट होता माझा आणि त्यात मी कंबाईनची प्रिलियम काढली. त्यानंतर 3 महिन्यात काही मार्गदर्शन नव्हतं की मराठीचा अभ्यास कसा, इंग्लिशचा कसा. अगोदर मेन्स दिल्या होत्या, परंतु इंग्लिश बघताच एकदम भीती वाटायची. कधी आजपर्यंत संबंध आला नव्हता ग्रॅज्युएशन पर्यंत. मग पण ह्या वर्षी आपल्याला PSI व्हायचंच हे ठरवलेलं स्वप्न आणि पूर्ण बनवलेलं 3 महिन्याचा प्लॅन, एक सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा पूर्ण प्लॅन 3 महिने कंटिन्यू, कुठेही लग्नाला नाही, कुणाच्या मित्राच्या लग्नाला नाही, कुणाच्या कार्यक्रमाला नाही, सगळ्या गोष्टींचं सॅक्रिफाईस. अगदी घरचेही फोन मी उचलले नाहीत आणि 3 महिने सातत्याने अभ्यास केला. 2019 जुलैमध्ये झालेली मेन्स PSIची, ती मी चांगल्या मार्काने पास झालो. आता आपल्याला कुठेतरी नोकरी मिळेल, कारण ग्राउंड माझ्याकडे बघितल्यानंतर प्रत्येक जण म्हणेल अरे तुझे तर ग्राउंड सहज निघेल, आणि त्यामुळे प्रश्नच नव्हता. आपल्याला ग्राउंडला 100 नाही पडले तरी 95 पडले तरी आपण होणार, ह्या आशेवरती मी आपल्याला पोस्ट भेटते असं एकदम हे झालो. आणि त्यातच म्हणतात ना की नक्कीच्या लग्नाला 1700 विघ्न. आणि असाच एक प्रसंग आला हा कोविडचा, की अक्षरशः ग्राउंड कधी होईल त्याचीही माहित नाही, पुढचा अभ्यासही करता येत नाही आणि नुसतं 2 वर्ष सातत्याने आम्ही नुसते ग्राउंड करत होतो. 2 टाइम ग्राउंड करत होतो. का तर संधी परत कुठली ऍड येईल, कोणती परीक्षा असेल, काही कल्पना नव्हती. मग 2 वर्ष सातत्याने ग्राउंड केलं. आरक्षणचा प्रश्न असेल, कोविड नंतर पुन्हा आमचं फिजिकल पुढं जात होतं. शेवटी सोडलं नाही शेवटपर्यंत आणि अगदी एकदम शेवट यशाच्या क्षणापर्यंत पोहोचसपर्यंत शरीरानं थोडीशी साथ सोडली आणि 1 महिनाभर मी पूर्ण दवाखाना केला. पूर्ण दवाखान्यात ऍडमिट होतो. त्या परिस्थितीत मला बेडवर रोज असं वाटायचं की आता आपलं PSI तर गेले, पण पुढचंही मिळणं अशक्य आहे. कारण की 2 वर्ष सातत्याने घेतलेली मेहनत आणि अभ्यास तर सुटलाच होता. म्हणजे थोडा चालू असेल, पण तुम्ही फिजिकल करता, म्हणजे प्रत्येक PSIचे फिजिकल करणाऱ्या मुलग्याला माहित आहे की पुढचा अभ्यास चालू ठेवणं आणि फिजिकल करणं हे किती अवघड आहे. मग त्या बेडवरतीच कळलं होतं की PSI गेले, आता काय करायचं. पैसेही संपले होते, बाकीच्यांचे घेऊन आपल्यावरतीच लोन झालं होतं. मग हे करायचं कसं काय. पण
त्याही क्षणी मला भावानं, सुनील असेल माझा भाऊ, सक्का भाऊ, वहिनी आणि अजित सकपाळ खरात सर यांनी मला त्यातूनही सांगितलं की एक अटेम्प्ट तू शेवट दे. मग मी पुन्हा तयारी सुरू केली. PSI ला माझं फिजिकल दिलं, मुलाखत झाली, सिलेक्शन झालं नव्हतं आणि मग मी आता PSI सोडून STI करायचं ठरवलं आणि माझी ती 2020 ची प्रिलियम निघाली होती आणि त्यातही 22 जानेवारीला होणारी मेन्स काही कारणामुळे, काही कोर्ट केसेसमुळे ती परीक्षा पुढे गेली. आता ती परीक्षा कधी होईल? 21 ची प्रिलियम आली, 21 ची प्रिलियम दिली, नशिबाने साथ दिली म्हणेन, कारण की जुन्या अभ्यासावरती प्रिलियम निघत होत्या, चांगला स्कोर येत होता. त्यामुळं 21 ची प्रिलियम निघाली होती, 20 ची निघाली होती, 20 ची परीक्षाची डेट माहीत नव्हती कधी होईल मेन्स. मग 21 चा अभ्यास सुरू केला. STIच करायचं हे फायनल ठरलं होतं, परंतु तरी पण मी म्हणलं की ह्या वर्षी आपल्याला पद मिळवायचंय, मग ते कुठलं लिपिक असू, टॅक्स असू किंवा PSI असू. मी फक्त एवढंच ठरवलेलं की कॉमन सब्जेक्ट काय, आणि कॉमन सब्जेक्ट त्याचा पूर्णपणे स्टडी केला होता. इंग्लिशला मी रोज 4 ते 5 तास, म्हणजे आपण जर 10 तास स्टडी करतोय तर तो 12 तास करू, पण इंग्लिशसाठी जास्त वेळ वाढवू आणि अभ्यास करू. कारण ह्या वर्षी आपल्याला जर पोस्ट मिळवायचे तर मराठी इंग्लिश हा त्याला पर्यायच नव्हता. म्हणून मग मी सुरुवात केली आणि अभ्यास चालूच होता, परंतु डेट येत नव्हती, काहीच होत नव्हतं. मग मी हा माझा पूर्ण सातारचा प्रवास आता ठरवलं की आपण थोडंसं कुठंतरी बाहेर पडलं पाहिजे, स्पर्धा काय याची आपल्याला थोडीशी हे कळलं पाहिजे. त्यासाठी मी इथं पुण्यात आलो. एप्रिल 2022 ला मला आठवतंय, मी 18 एप्रिल 2022 ला पुण्यात स्थायिक झालो आणि त्यानंतर मग मी इथं अभ्यास केला. जुलैला आजही आठवतंय की प्रत्येक वेळी अडथळे किती येतात आणि कसे येतात हे आजही आठवतंय. 2 जुलै पहिला पेपर 9 जुलैला आणि 2 जुलै आजही डेट आठवते की पूर्णपणे ताप, थंडी, पूर्ण अशक्त, पूर्ण की उठूही शकलो नाही. रिव्हिजन करायचंय, हे वाचायचंय, ते वाचायचंय, सगळ्या गोष्टी बंद होत्या, फक्त बेड रेस्ट होती. आणि मग मला आजही आठवतंय 8 जुलैला मी दवाखान्यात गेलो होतो आणि डॉक्टरने त्या दिवशी मला सांगितलं होतं की तुला ऍडमिटची गरज आहे, सलाईन लावायचे. पण मन एक सांगत होतं की एकदा दगा दिलाय यशानं, ह्यावेळी काही हो, फक्त 1 तास आपल्याला गोल करण्यापुरते आणि पेपर वाचण्यापुरते एवढं आपल्या शरीरानं साथ दिली तरी आपण होऊ, एवढा कॉन्फिडन्स स्वतःवर होता. आणि मग मी ऍडमिट वगैरे काय झालो नाही, गोळ्या घेतल्या आणि 9 तारखेला आजही आठवतंय की मला बसने जायची पण माझी ताकद नव्हती. त्या वेळी मला माझे मित्र असतील, सुनील भाऊ असेल, त्यांनी त्यांचे मित्राचे पाहुण्यांची गाडी होती, त्या गाडीनं मला सोडलं होतं पेपरला आणि तो पेपर 9 जुलैचा मी दिला. आणि त्यानंतर 24 जुलैला दुसरा पेपर झाला आणि आज माझी राज्य कर निरीक्षक त्याच ह्याच्यात निवड झालेली आहे. तर मला त्याचा खूप हे वाटते. परंतु ह्या प्रवासात किती अडथळे आले, काय आले, परिस्थिती कशी होती. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांनाच अडथळे येतात हेही बरोबर आहे. मग आता मी हल्ली पाहतोय, पुण्यात आल्यावर मला कळलं की नैराश्याचं जे प्रमाण वाढले किंवा जे आत्महत्या वाढल्यात, त्या पोरांना मी हा प्रवास माझा व्यथा मांडण्यासाठी नाहीये, तर तुम्हाला ह्याच्यातून काहीतरी बाबा घेता आलं पाहिजे, त्यासाठी मी इथं आलोय आज तुमच्यासाठी. तुम्ही तुमच्या व्यथा आई वडिलांपर्यंत तरी मांडत होता, पण मी कुणाशी मांडायच्या? मी तर फ्रेंड पण बनवले नव्हते जास्त. का? कारण तर मित्रांबरोबर जर गप्पात वेळ गेला तर अभ्यास कसा होईल. मग मी काय केलं, मलाही यायचे नैराश्य, यायचं कधी होईल कधी नाही होणार. आणि आपल्याकडे तर काहीच नव्हतं, म्हणजे अगदी घरच्यापासून ते सगळ्या समस्या होत्या की वेल सेटल्ड म्हणजे लांबच गोष्ट आहे, पण आर्थिक प्रश्न हा म्हणून मी ह्याच्याकडे पाहिलं होतं MPSC कडे. आणि त्यामुळे मला एवढं प्रॉब्लेम होते, तरी पण मी त्यातून एक गोष्टीचं हे करत गेलो. आणि मला एक ह्यातून जाणवलं की जर तुमच्याकडं प्रामाणिकपणा आणि तुमच्याकडे पोटेन्शियल असेल आणि तुमची जर मार्ग शोधायची खरोखर इच्छा असेल तर तुम्हाला ह्या मार्गात व्यक्ती भेटत जातील, मदत मिळत जाईल आणि तुम्ही यशापर्यंत पोहोचत जाल. कारण की ह्या यशात माझं एकटेच नसून ह्या मागे माझ्या आई वडिलांची तर पुण्याई आहेच, परंतु वडील बंधू म्हणलं तर आमचे अजित सकपाळ असतील, माझा भाऊ असेल रवींद्र शिंदे, वहिनी असेल किंवा सुनील शिंदे असतील, पांडुरंग गोरे साहेब असतील आणि दयानंद खरात जे आदर्श शिक्षक म्हणून काय असतो, 1च वर्ष मी त्यांच्याकडे शिकलो असेल, काडीचाही संबंध नसेल, परंतु आठवड्यातून फोन करून काय चाललंय, कसं चाललंय, होतंय ना, तू कर, होईल, हा विश्वास दाखवणारी ह्या व्यक्ती, ह्यांचं म्हणजे माझ्या सक्सेस मागं सगळ्यात मोठं हे असेल तर ते ह्या गोष्टीच आहे. आणि आज माझी राज्य कर निरीक्षक या पदी निवड झाली. मला हा 5 वर्षाचा संपूर्ण प्रवास आजही आठवतोय
की मी किती अडथळ्यांना किती याला सामोरे गेलो, पण शेवटी यश मिळालं, कारण जिद्द आणि परिश्रम त्यामागे होतेच. परंतु ह्या सर्वांचं, मित्रांचं आणि ज्या व्यक्तींची नावं घेतली त्यांचं सगळ्यांचं सहकार्य होतं. रिझल्ट आला आणि 2 दिवसातच नंतर पुण्यनगरीला मला आठवते आजही बातमी आली की अनाथ मुलगा बनला राज्यकर निरीक्षक. आणि ही बातमी मला पाहिली असेल, परंतु एवढे फोन यायला लागले की 3-4 दिवस कंटिन्यू मला फोन येत होते. बाकीच्याही वृत्तपत्र असतील, पुण्यनगरी असेल, साधवात असेल, पुन्हा एकी असेल, लोकमत असेल, तरुण भारत असेल, या सगळ्यांनी माझी व्यथा मांडली होती. आणि त्यातपासून त्यांचा एकच उद्देश होता, त्यांचाही असेल किंवा त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवली आमचे मंगेश गोरे, इंजिनिअरिंग नगर परिषद मेढा, तर त्यांचाही वाटा आहे ह्याच्यामध्ये. आणि हा प्रवास व्यथा मांडण्यासाठी नव्हता, तर त्यातून आपल्या जावली भागात ह्या स्पर्धा परीक्षांचं हे भेटावं आणि त्यातून की एखादा अनाथ मुलगा जर इथपर्यंत जातोय तर आपली मुलं का जाऊ शकत नाहीत, किंवा एखादा मुलगा ह्या सिच्युएशन मध्ये आहे तर त्यानं तर कसं हँडल केलं पाहिजे, त्यासाठी तो प्रवास होता. आणि त्यांचाही मी मनापासून आभारी आहे की त्यांनी माझा हा प्रवास लोकांपर्यंत पोहोचवला, लोकांना त्यातून प्रेरणा मिळेल. मग प्रेरणा मिळाली म्हणजे आज तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि उद्या स्पर्धा परीक्षा करायला सुरुवात केली असं आहे का? नाही, शक्यच नाही. हे तुम्हाला जर करायची खरोखरच आवड असेल, तुम्हाला तुमच्यात पोटेन्शियल असेल, आवड असूनही नाही होत, कारण की प्रत्येकाला आवड आहे, अधिकारी व्हायला तर प्रत्येकाला वाटते, परंतु ते सगळ्यांचं स्वप्न होईल का साकार? शक्य नाहीये. कारण तुम्ही स्पर्धेचा विचार करता आणि जागांचा विचार करता, हे आज शक्य नाहीये. तुमच्याकडे एक बी प्लॅन असणंही गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आवडी बरोबर तुमचं पोटेन्शियल, तुमचं परिश्रम, पोटेन्शियल असूनही उपयोग नाही, परिश्रम करण्याची ताकद पाहिजे, तेवढी मेहनत करायला पाहिजे, रात्री 12-12 वाजेपर्यंत बसायचं हे पाहिजे. आणि मित्र हे असतील, तुमचे सण उत्सव असतील, मित्रांचे लग्न असतील, ह्या गोष्टींपासून तुम्हाला सॅक्रिफाईस करता आलं पाहिजे. ह्या गोष्टींचा, ह्या जर गोष्टी तुम्ही करत असाल आणि तरच इकडे या. मी तर म्हणेन तुम्ही सुरुवात करत असाल तर 15 दिवस तर तुमचे एखादा यशस्वी मित्र असेल तर त्याला घेऊन बसा, सिलेबस बघा, पुस्तकं बघा, स्पर्धा बघा, जागा बघा, मागले मेरिट बघा आणि मगच ठरवा की आपल्याला यायचंय की नाही. कारण की तुम्ही याल, सुरुवात कराल, 1 वर्ष जाईल, 2 वर्ष जाईल, 3 वर्ष जाईल, 4 वर्ष जाईल, 4थ्या वर्षी तुम्हाला कळायला लागतं की काय आहे. पण त्यावेळी मेरिट इतकं गेलेलं असतं की आपण आता अभ्यास करून त्या मेरिट पर्यंत पोहोचू का नाही ह्याची आपल्याला शाश्वती नसती. त्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच 1 महिना घालवला तरी चालेल आणि तुम्ही स्वतःला अॅनालाइज करा, सिलेबस बघा आणि मगच इकडे या. मी नवीन मुलांना सांगेन. आणि येताना मार्गदर्शन तुम्हाला एक चांगल्या व्यक्तीच भेटलं पाहिजे, कारण की स्पर्धा एवढी तीव्र आहे की तुम्ही 1 वर्ष असंच टाइमपास करतो, दुसऱ्या वर्षी बघू, तिसऱ्या वर्षी बघू, असं काही ठरवू नका. तुम्ही ठरवा 2 वर्षाचा पूर्ण प्लॅन आणि तसं तुम्ही नियोजन करा. आणि इकडं म्हणजे तुम्हाला करायचं असेल आणि इच्छा असेल आणि तुमच्याकडे हे असेल, मेहनतीचं जर तुमच्याकडे तेवढी हे असेल तर तुम्ही नक्कीच या. आणि दुसरी गोष्ट सांगेन की ह्या माझ्या सगळ्या ह्याच्यातमध्ये मी एक स्ट्रॅटेजी म्हणून एक थोडंसं सांगेन की सक्सेसमध्ये की कशाचं मला जास्त सक्सेस मिळण्याचं कारण काय होतं. एक गोष्ट होती म्हणजे 21,000 जो लोकसेवा आयोगाचा मी रोज त्यातून मी 1 तास तरी त्याच्यासाठी द्यायचो, कारण ते जर 21,000 आज वाचलं नाही आणि मी यशस्वी झालो हे सांगणं हे चुकीचं ठरल, कारण की ते शक्य पण नाही. तो 21,000चा मोलाचा वाटा आहे आज. कारण की आपल्याला जर कळलं की प्रश्न काय येत आहेत तर आपल्याला कळेल की अभ्यास काय केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इंग्लिशसाठी मी ग्रामीण भागातला असल्यामुळे मी रोज 4 ते 5 तास मेहनत केली. त्यासाठी मी एक यूट्यूबला इंग्लिश विथ राणी मॅम चॅनल आहे तर तो फॉलो केला होता, त्याच्यापासून पण मला प्रचंड फायदा झाला. आणि दुसरी गोष्ट, मी मेहनत आणि मेहनतच घेतली, ह्याच्या पलीकडे काहीच केलेलं नाहीये, कारण मलाही इंग्लिशचे शब्द एकही कळत नव्हता. वारंवार रिव्हिजन ह्याच गोष्टी मी सातत्याने केल्या आणि मी आज यशस्वी झालो.